सर्वांना नमस्कार. जबरदस्तीचे लग्न भाग 3. प्रोजेक्ट फिनिक्सचे रहस्य. ईशाने थरथरत्या हाताने शौर्यच्या फोनमधील ईमेलकडे पाहिले. ईमेलचा विषय होता प्रोजेक्ट फोनिक्स माय रिव्हेंज, म्हणजेच माझा सूड. ईमेलमधील मजकूर जास्त मोठाही नव्हता, पण तो ईशाचे हृदय गोठवणारा नक्कीच होता. तू शौर्यवर्धन, फॉर्म शौर्यवर्धन. सेल्फ नोट. उद्देश, ऑब्जेक्टिव्ह, ईशा प्रकाशराव. ही व्यक्ती माझ्या प्रतिष्ठेसाठी डेंजर होती. आता हिला एक्झिट बनवायचं आहे. स्टेप्स. विवाह आज पूर्ण झाला. एक्झिलेशन. संपूर्ण बाह्य जगाशी संपर्क तोडा. इमेज ओव्हरऑल. तिला आदर्श सून आणि समजूतदार पत्नी म्हणून जगासमोर सादर करणे, जी माझ्या वर्धन ग्रुपच्या मूल्यांवर विश्वास ठेवते. 4. मानसिक बंधन. तिच्या मनात सतत भीती आणि अपराधीपणाची भावना जागृत ठेवणे. बॉल. तिला एक अशी कटपुतळी बनवणे जी आयुष्यभर माझ्या इशाऱ्यांवर नाचेल. ईशाने श्वास रोखला. हे काय आहे शौर्य? हा कॉर्पोरेट प्लॅन नाही तर हा माझा बदला आहे ईशा. शौर्यने थंडपणे उत्तर दिले. त्याने तिचा हात धरून आपल्या दिशेने ओढले. तू मला काय म्हणाली होतीस? जल्हार एका महिलेच्या करिअरचा रेप करतो. मी तुला सिद्ध करून दाखवतो खरा रेप कसा असतो. मी तुझ्या आत्मविश्वासाचा आणि तुझ्या स्वातंत्र्याचा रेप करणार. प्रोजेक्ट फोनिक्स म्हणजे तुला जाळून पुन्हा माझ्या सोयीनुसार उभे करणार. ईशाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तू माझ्याशी लग्न माझ्या बदल्यासाठी केलंस? एक्झॅक्टली. मला जे लोक पाण्यात पाहतात ना, त्यांना दाखवायचं आहे की जर तुम्ही माझ्यावर आरोप केले तर तुमची जागा माझ्या बेडरूम मध्ये आणि माझ्या नियमांखाली असेल. आता तू माझ्या प्रतिष्ठेचा भाग आहेस आणि माझ्या प्रतिष्ठेला कोणताही राग लागू नये यासाठी मी तुला पूर्णपणे माझ्या ताब्यात ठेवणार. वर्धन हाऊस. काही वेळातच लिमोजिन्स एका विशाल आधुनिक वर्धन हाऊस समोर थांबली. ती हवेली नव्हती तर एक अतिआधुनिक काचेच्या भिंती आणि स्टीलचे डिझाईन असलेले एखाद्या आर्ट गॅलरी सारखी थंड इमारत होती. बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती, जी तुरुंगाची आठवण करून देत होती. शौर्यने गाडीचा दरवाजा उघडला आणि ईशाला खाली उतरवलं. वेलकम टू युअर न्यू होम, किंवा मी याला गोल्डन केज म्हणतो. तो क्रूरपणे हसला. आतमध्ये घरात एकही माणूस नव्हता. सगळीकडे शांतता पसरली होती. नोकर चाकर बाजूच्या कॉट रूममध्ये होते. शौर्यने ईशाला सरळ वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरूम मध्ये नेले. तो रूम नव्हे तर एक शाही अपार्टमेंट होता. मोठी काचेची भिंत ज्यातून शहराची रात्र दिसत होती. महागडे इटालियन फर्निचर आणि प्रचंड मोठी नक्षीदार बेल. लग्नाची पहिली रात्र, नियम आणि शांतता. शौर्यने आत येताच आपले जॅकेट काढले आणि सोफ्यावर फेकून दिले. तो तिला पाठमोरा उभा राहिला. तुला वाटत असेल की मी लगेच तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा शारीरिक अत्याचार करेन. शौर्यचा आवाज शांत होता. पर ईशा, तू माझ्यासाठी फक्त एक प्रॉपर्टी आहे आणि मी माझ्या मालमत्तेला त्रास देत नाही. मी फक्त तिला व्यवस्थित ठेवतो. तो तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात कोणताही वासना नव्हती, फक्त क्रूर सत्ता आणि नियंत्रण होते. आता तुझे नियम ऐक. काळजी करू नकोस. हे नियम तोडल्यास शिक्षा मिळणार. बाहेर जाण्यास बंदी. आजपासून तू या घराबाहेर माझ्या परवानगीशिवाय एकही पाऊल टाकणार नाहीस. तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या जातील.
संपर्कावर निबंध. तुझा फोन आणि लॅपटॉप आता माझ्या टीमकडे जाईल. तू फक्त माझ्या नजरेसमोर माझ्या फोनवरून माझ्या नियमानुसार कुणाशी तरी बोलू शकतेस. प्रवासात गोपनीयता. जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा तुला परफेक्ट वाईफ म्हणून वागावं लागेल. तिथे तुझ्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल प्रेम आणि आदर दिसायला हवा. झोप. त्याने बेडकडे बोट दाखवले. तू त्या बाजूला झोपशील आणि मी या बाजूला. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही कारण मला तुझे शरीर नको आहे. मला तुझा आत्मा तोडायचा आहे. ईशाने आपले डोळे पुसले. तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवणार नाहीस. आता नाही. जेव्हा मला वाटेल की तू माझ्यावरच्या खोट्या आरोपांबद्दल खऱ्या मनाने पश्चाताप करत आहेस तेव्हा मी विचार करेन. तोपर्यंत तू फक्त माझ्या घराची एक सजावट आहेस. शौर्याने वॉर्डरोबमधून आपले नाईटवेअर काढले आणि बाथरूममध्ये गेला. ईशा एकटी त्या भव्य थंड खोलीत उभी राहिली. तिने स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहिले जे तिच्या स्वातंत्र्याच्या फाशीचा दोर बनले होते. बाहेरील रोषणाई, शहराची रोषणाई तिला हसत मुसल्यासारखी वाटत होती. तिच्या लग्नाची पहिली रात्र पूर्ण शांतता आणि भीती घेऊन आली होती. तिला आता कळले होते, जल्लाद शारीरिक जखमा देत नाही, तो मानसिक छल करून हळूहळू संपवतो. सोशल मीडिया आणि द परफेक्ट वाईफ. सकाळचा कॉर्पोरेट अलर्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा जेव्हा उठली तेव्हा शौर्य आधीच निघून गेला होता. बाजूला एक रोबोटिक आणि छान नोट पडली होती. ब्रेकफास्ट इज रेडी इन द डायनिंग एरिया. Don't close the windows or the main door. Your phone and laptops have been connected in have exactly 1 hour to get ready. My security team will give you clothes and makeup. We have a social appointment at 11 a.m. Be usher. ईशाने तो कागद चिरून चिरगोळला पण काही उपयोग नव्हता. तिने उठून स्वतःला आरशात पाहिले. तिच्या डोळ्याखाली रात्रभर रडल्यामुळे काळी वर्तुळे आली होती. ती खाली डायनिंग एरियात गेली आणि एकही माणूस दिसत नव्हता तिथे. पण एका रोबोटिक ट्रॉलीवर तिन्ही प्रकारच्या नाश्ता कॉन्टिनेंटल इंडियन जल्दी नीट मांडलेला होता. ती शांतपणे बसून नाश्ता करत असताना समोरच्या मोठ्या स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश झाली. वर्षातील सर्वात मोठा कॉर्पोरेट मॅरेज. वर्धन ग्रुपचे सीईओ शौर्य वर्धन यांनी इंटर्न ईशा प्रकाश राव यांच्याशी अचानक विवाह केला. बिझनेस आणि ब्युटीचा परफेक्ट संगम. ईशाला धक्काच बसला. शौर्याने लग्नाची ही बातमी जगभर पसरवली होती आणि त्याला कॉर्पोरेट फेअरटेलचा रंग दिला होता. काही वृत्तवाहिन्यांमध्ये तिचे हसरे फोटो जे जुने होते आणि शौर्याचा रफ अँड ॲटिट्यूड दाखवत होते. ड्रेस कोड आणि तयारी. वेळेनुसार एक महिला सिक्युरिटी ऑफिसर जी शौर्याची प्रायव्हेट असिस्टंट होती मानसीच्या हाताखाली काम करत होती. तिच्या वॉर्डरोबमध्ये तयार ठेवलेले कपडे घेऊन आली. मॅम, हे मिस्टर वर्धन यांनी पर्सनली सिलेक्ट केले आहेत. आजच्या इव्हेंटसाठी तुम्हाला हेच परिधान करावे लागतील. ती अत्यंत औपचारिकपणे म्हणाली. ईशाने पाहिले. तो रॉयल ब्ल्यू रंगाचा महागडा एथनिक टॉप होता जो तिच्या सौंदर्याला अधिकच फुलवणारा होता. सोबत हिऱ्याचे नाजूक दागिने आणि एक डिझायनर पर्स. मी हे कपडे का घालायचे? मला साधे कपडे घालायचे आहेत. ईशाने विरोध केला. मॅम, मिस्टर वर्धन यांची सूचना आहे. जर आपण आज परफेक्ट वाईफ म्हणून मीडियासमोर गेला नाहीत तर त्यांचा अर्थ असा होईल की आपण त्यांच्याशी आनंदी नाही. आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे. की सिक्युरिटी ऑफिसर शांतपणे झोपली.
तिच्या बोलण्यात चिड धमकी होती. नाईलाजाने ईशाला तयार व्हावे लागले. मेकअप करून दागिने घालून ती अगदी परफेक्ट दिसत होती, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. बाह्य जगाशी पहिला संपर्क. द प्रेस कॉन्फरन्स ठरलेल्या वेळेनुसार शौर्याची लिमोजिन तिला सेट वर्धन ग्रुपच्या मुख्य कार्यालयातील एका विशेष प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये घेऊन गेली. शौर्य तिथे आधीच उभा होता. तो दिसायला अत्यंत आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण होता. त्याने ईशाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव त्याने ओळखला आणि तो तिच्या जवळ आला. त्याने अत्यंत प्रेमाने तिचा हात धरला. वेलकम मिसेस वर्धन. डोंट वरी, फक्त हस. त्याने दात कोट खाऊन तिच्या कानात बुजबुजले. ईशाने हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हास्य खोटे आणि कृत्रिम होते.